नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण भरपूर प्रमाणात पोषक घटक असलेले मटण पाया सूप आणि त्याची चमचमीत रस्सा भाजी या दोन्ही मस्त रेसिपीज बघणार आहोत. आपल्याला माहिती असेलच, पाया सूपमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न असे अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच जर सांधेदुखीचा, पाठदुखीचा किंवा कंबरदुखीचा जर तुम्हाला त्रास असल्यास डॉक्टर्सही हे सजेस्ट करतात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर पाया सूप नक्की खायला पाहिजे किंवा प्यायला पाहिजे. हे हिवाळ्यामध्ये प्यायलेले उत्तम असे मानले जाते. म्हणूनच या हिवाळ्यामध्ये, या थंडीमध्ये मी तुमच्यासाठी मस्त अशी पाया सूप आणि त्याची चमचमीत भाजी या दोन्ही रेसिपी शेअर करत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण पाया सूप तयार करणार आहोत. तर पाया सूप म्हणजे काय? जेव्हा आपण भाजी शिजवतो आणि जे काही पाणी असतं त्याला आपण सूप म्हणूया. तर इथे मी 8 पाय घेतलेले आहे. आता 8 पाय म्हणजे 2 बोकडाचे पाय मिळतील. ओके, आता हे आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घेऊन घेऊ आणि ही थोडी छान परतवून घेऊ. आता तुम्ही या तेलामध्ये थोडेसे खडे मसाले पण घालू शकता, जसं मिरे आणि दालचिनी आणि 1 तमालपत्र देखील घालू शकता. इथे मी जास्त खडे मसाले वापरत नाही आहे, त्यामुळे मी इथे घालत नाही आहे. पण तुम्ही जर खात असाल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर काय टाकायचं? मिरे टाकायचे 4-5, त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र इतकं घालायचं. त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट घालून असंच या पद्धतीने छान मस्त 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊ. अगदी चिमूटभर हिंग घातली तरी चालेल, आता मी इथे घातलेलं नाही आहे. आणि यामध्ये हे जे खूर आहे किंवा पाय जे आहे हे आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर हे पाय मी स्वच्छ 2-3दा धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे यामध्ये घालायचं आहे. बाजारातून आणल्यानंतर त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं, 3-4दा धुवायचं आणि त्यानंतरच त्याला वापरायचं आहे. आता याला पण 1-2 मिनटं आपण असंच परतवून घेऊ कमी गॅसवर. गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे. इथे आपण हे खूर छान 2-3 मिनटं परतवून घेतल्या. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी इथे 1 लिटर पाणी घालत आहे. 1 ते 1.25 लिटर पाणी घालायचं. भरपूर पाणी घालायचं किंवा हे बुडतपर्यंत पाणी घातलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता हे छान व्यवस्थित बुडतपर्यंत मी इथे पाणी घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मीठ अगदी चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ घातलं बस होतं. 1 चमचा आपण मीठ घालून घेऊ आणि या कुकरचं झाकण बंद करून याच्या मीडियम गॅसवर 7-8 शिट्ट्या काढून घेऊ. आपला कुकर होतपर्यंत आपण इथे एक मसाला तयार करून घेणार आहोत, जो आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. त्यासाठी मी इथे 2 तमालपत्र घेतली, 1 मोठी वेलची घेतलेली आहे, 1 छोटी वेलची घेतलेली आहे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला. त्यानंतर 1च लवंग घेतलं, 1 किंवा 2 घेऊ शकता आणि 5-6 मिरीचे तुकडे म्हणजे मिरी घेतलेली आहे. याला आपण थोडंसं रोस्ट करून घेऊ. त्यामध्ये आपण धणे आणि जिरे पण घालून घेऊ. तर मी इथे धणे 1 मोठा चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला 1 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवला तरी चालेल किंवा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे असं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याचा रंग बदलवायचा नाही आहे, खूप डार्क करायचं नाही आहे, फक्त थोडंसं याचं मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे आणि हे चांगलं वाटलं गेलं पाहिजे, तितपतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आता आपले हे सगळे जिन्नस भाजून झाले. आता आपण याला काढून घेऊ आणि थोडं थंड होऊ देऊ. त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे पाव वाटी किंवा 1 टेबलस्पून एवढं खोबरं घेतलेलं आहे.
आणि हे पण आपल्याला मस्त डार्क रंग होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने खोबऱ्याचा रंग छान डार्क झालेला आहे. आता आपण हे सगळे काढून घेऊ एका त्याच प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये आपण मसाला काढलेला होता. हे पण थंड होऊ देऊ. आता आपल्याला यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा असा मी स्लाइस करून घेतलेला आहे पातळ पातळ, आणि तो पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलं आणि हा कांदा पण यामध्ये आपण फ्राय करून घेऊ. कांदा पण आपला मस्त भाजून झालेला आहे, हा पण काढून घेऊ. आता हे आपल्याला सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर हे मसाले आपण आधी बारीक करून घेऊ. तर इथे आधी पाणी न घालता बारीक करू. हे बघा, या पद्धतीने बारीक झालं आहे. आता आपला हा जो कांदा आहे तो पण यामध्ये घालून घेऊ आणि छान बारीक करून घेऊ. आता कांदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे वाटून घेऊ. तर हे आपलं भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण कुकर झालेला आहे, कुकर थंड झालेला आहे. मी काढून बघते. तुम्ही बघू शकता पूर्ण वाफ गेलेली आहे. आता हे जे आहे पाणी जे आहे, तर हे आपलं पाया सूप आहे. आता आपण हे पाया सूप पण सर्व करून घेऊ आणि हे पण बघू की आपली ही जे म्हणजे हे जे पाय आहे हे शिजले की नाही ते. तर तुम्ही बघू शकता असं या पद्धतीने तोडून बघायचं. इथे मी म्हटलं जसं 2 प्रकारचे पाय असतात, म्हणजे आता जर आपण 8 पाय घेतले तर 2 वेगवेगळ्या बोकडांचे पाय असतात. तर एका बोकडाचे पाय शिजलेले आहे आणि एका बोकडाचे पाय शिजलेले नाही आहे. मग आता काय करायचं, तर आता आपण याच्या परत शिट्ट्या काढायच्या. मग मी ऑलरेडी 7 ते 8 शिट्ट्या काढलेल्या होत्या. त्यानंतर परत मी मीडियम गॅसवर 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या. आता तुम्ही बघू शकता हे आपण सूप पण काढून घेतलेलं आहे. या पद्धतीने हे सूप मस्त एन्जॉय करायचं. गरमागरम हे सूप खूप टेस्टी लागतं. यावरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता. आता आपल्या नंतरच्या 5 शिट्ट्या होऊन पण इथे कुकर थंड झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता दुसरं जे बोकडाचे जे पाय आहे ते पण छान शिजलेले आहे. आणि यामध्ये आपण परत थोडंसं पाणी घातलं होतं शिजताना, कारण आपण ऑलरेडी सूप काढून घेतलं तर पाणी ते कमी झालं. त्यामुळे शिजण्यासाठी परत आपण याच्यात अर्धा लिटर पाणी वापरलेलं आहे. आता ही आपली छान मस्त शिजलेले आहे. आता आपण याची चमचमीत अशी मस्त भाजी तयार करायला घेऊ. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल इथे थोडंसं कमी वापरायचं, कारण यामधलं तेल तुम्ही बघितलं किती तेल असतं यामध्ये, म्हणजे फॅट्स असतात. तर हे चांगले फॅट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. म्हणून इथे आपल्याला तेल थोडंसं कमी वापरायचं आहे. तेल गरम झालं, यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेऊ. सोबतच यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. ती पण छान परतवून घेऊ. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनटं असंच परतवून घ्यायचे आहे. इथे आपलं हे 2 मिनटं छान परतवून झालं. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालू. तर सगळ्यात आधी मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर 3 चमचे आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचे. 3 किंवा 4 चमचे घालू शकता. तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे. त्यानंतर इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ, कारण मीठ आपण शिजताना पण घातलं होतं त्याप्रमाणेच घालायचं आहे. आता हे 30 सेकंद आपण असं परतवून घेऊ. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण पाणी घालून हे छान तेल सुटतपर्यंत असंच ठेवून देऊ. पाणी इथे आपण यासाठी घातलं कारण हे सगळे मसाले आहे ते जळू नये. आता याला तेल सुटतपर्यंत आपण हे या पद्धतीने परतून घेऊ. गॅस आपण इथे मीडियमच ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे शिजवलेले खूर आहे ते घालून घेऊ. आता हे छान मिक्स करू आणि याला 5-7 मिनटं छान उकळी येऊ देऊ.
त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी परत ॲड केलं. मला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. कारण हे जे खूर आहे याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे हा जो रस्सा आहे थोड्या वेळाने थोडा थिक होतो. त्यामुळे थोडंसं पातळ ठेवणं आवश्यक आहे. अगदीच पातळ नाही करायचं. यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि झाकून अगदी कमी गॅसवर आपल्याला 5-7 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि आपलं हे खूर पण छान शिजलेले आहे. रस्सा पण व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही बघू शकता थोडासा मगापेक्षा थिक झालेला आहे. आता या स्टेजला आपला गॅस बंद करायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि हो, इथे आपल्याला काळा मसाला घालायचा आहे. तर तुमच्याकडे कुठलाही ठेवणीतला जो काळा मसाला असेल तो घालून घ्यायचा. तर मी इथे पाव चमचा काळा मसाला घातला आणि वरून मस्त कोथिंबीर घातलेली आहे. तर आपलं हे मटण पाया सूप आणि त्याची ही मस्त चमचमीत भाजी तयार आहे. आता ही सर्व करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोड्या पुदिन्याच्या पानांनी गार्निशिंग करून घेऊ. सोबतच इथे मस्त मी ज्वारीची भाकरी ठेवलेली आहे. तर हे मटण पाया सूप आणि त्याची रस्सा भाजी आणि सोबत ही ज्वारीची भाकरी हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. या हिवाळ्यात नक्की करून बघा आणि आपले आरोग्याची काळजी नक्की घ्या. ही माझी रेसिपी कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीजसोबत आणि अशा मस्त मस्त नॉनव्हेज रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.